क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। उच्च प्राथमिक शाळा किन्हाडा येथे विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण। महादीप परीक्षेत जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकावला कुमारी रचना पवार यांनी। जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा किन्हाडा येथील वर्ग 7वीची विद्यार्थिनी कुमारी रचना चंदू पवार ही जिल्हास्तरीय महादीप परीक्षेत जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकावून कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा किन्हाडा येथून नाव रोशन केलं। महादीप परीक्षेत जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकावलेल्या कुमारी रचना पवार ही लवकरच विमान प्रवास तसेच इस्रोला भेट देणार असल्याचे समजते। त्यानिमित्त संपूर्ण गावातर्फे तिचा सत्कार करण्यात आला। आज प्रजासत्ताक दिनानिमित्त कुमारी रचना चंदू पवार हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला। यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष जाधव, मुख्याध्यापक कोठेकर सर, दोरगे मॅडम, हजारे मॅडम, कुंबरे मॅडम, येंडे मॅडम, अध्यक्ष शाळा रचना, आई वडील, चंदू पवार, गावकरी मंडळी उपस्थित होते। कुमारी रचना पवार हिला संपूर्ण गावकरी तसेच शाळेतर्फे सत्कार करण्यात आले। पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या। जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित महादीप जिल्हास्तरीय परीक्षेत कळंब तालुक्याने घवघवीत यश संपादन केले। जिल्हा परिषद शाळा यशात गट शिक्षणाधिकारी अमोल वरसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। परीक्षेचे नियोजन, सराव आणि पर्यवेक्षण करताना प्रशासनाने शिक्षकांना पूर्ण पाठबळ दिले। शिक्षक, विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख यांनी घेतलेल्या रात्रंदिवस मेहनतीचेच हे यश आहे। कळंब पंचायत समितीच्या वतीने लवकरच या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे। माननीय मंदार पत्की, मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ। कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।